हा एक छोटा कुत्रा होता, परीक्षेत नापास झालेला। उदास मनाने तो आपला निकाल हातात घेऊन घरी परतला। घरात पाऊल टाकताच त्याने निकाल वडिलांना दाखवला। नापास पाहून वडिलांचा चेहरा रागाने भरून गेला। ते ओरडले, डांटलं आणि रागात त्याला मारलं। कुत्रा रडत म्हणाला, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही, पप्पा फक्त ओरडतात, मला या जगात राहायचं नाही आता। दुसऱ्या दिवशी तो शाळेसाठी तयार झाला, पण शाळेत न जाता तो गेला रेल्वे स्टेशनवर। ट्रेनसमोर उभा राहिला आणि स्वतःचे जीवन संपवलं। त्याची आत्मा शरीरातून हळूहळू बाहेर पडली आणि वर गेल्यावर त्याला दिसलं संपूर्ण जग। त्याने पाहिलं, वडील शेतात राबत होते जीव तोडून, त्यांच्या पायात काटे घुसले होते, रक्त वाहत होतं, चप्पल नव्हती। शर्टचा तुकडा फाडून त्यांनी जखम बांधली। कुत्रा विचार करू लागला, पप्पांकडे चप्पल नाही, पण त्यांनी मला नवीन शूज दिले। पुढे त्याने पाहिलं, वडील पाठीवर जड गव्हाच्या पोत्या उचलत होते, माझ्याकडे फक्त हलकी बॅग असते, पण पप्पा रोज एवढं जड सामान उचलतात। गर्मीने पप्पा पूर्णपणे घामाने भिजले होते। मी शाळेत एसी मध्ये बसतो, पण पप्पा उन्हात काम करतात। कामानंतर त्यांनी गरम पाणी नळावरून हाताने प्यायलं। मी शाळेत थंड पाणी पितो, पण पप्पा रोज गरम पाणी पितात। तेवढ्यात पप्पांना फोन आला। ते धावत रेल्वे स्टेशनला गेले आणि आपल्या मृत मुलाला पाहून जोरजोराने रडू लागले। हे दृश्य पाहून कुत्रा घाबरून जागा झाला। त्याला कळलं, हे सगळं एक स्वप्न होतं। तो धावत पप्पांकडे गेला, त्यांना घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाला, पप्पा आता मी खूप मेहनत करीन आणि पास होईन। हे ऐकून पप्पा सुद्धा रडू लागले। मित्रांनो, आई वडिलांची प्रत्येक डांट त्यांच्या मुलांच्या भल्यासाठीच असते।